नमस्कार मित्रांनो, मराठवाडा अतिवृष्टी, महाराष्ट्र अतिवृष्टी ही जी काही नुकसान भरपाई आहे हे देवेंद्र फडणवीसने बेंबीच्या डेटापासून जे सांगितलं होतं ना की दिवाळी आधी ही भरपाई शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करू, तर ते अद्याप देखील झालेलं नाहीये। याला कारण काय, आहे ते आपण आज जाणणार आहोत मित्रांनो। याच्या मागचे कारण काय आहे, त्या मागचे संदर्भ काय आहे, या मागे यांची भूमिका काय आहे, खरंच यांना द्यायची इच्छा आहे का, शेतकऱ्यांना पैसे द्यायची इच्छा आहे का, ते अगदी आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेवटपर्यंत बघा, कारण की तडतडाट हा सगळ्या शेतकऱ्यांचा निघत आहे आणि आपला देखील निघत आहे। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली ॲक्च्युली, म्हणजे जानेवारीपासूनच एवढा काही पाऊस सुरू झाला होता। जानेवारी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस, आता काल परवा देखील दिवाळीमध्ये पाऊस झाला, ते तर बाजूलाच राहिलं, पण सप्टेंबर महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली आणि शेती पिकाचं, घराचं, गुराढोरांचं जे काही नुकसान झालं होतं, त्या नुकसान पोटीसाठी राज्य शासनाने एक खाऊ दिला। कसा दिला? 31,000 कोटी रुपयांचं जे काही लालच दाखवलं, ते 31,000 कोटी रुपयांचं जे काही पैसे होते ते कसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत नाहीयेत। याला कारण असे की या हरामखोरांनी एवढं काही महाराष्ट्रावर कर्ज करून ठेवलंय आणि त्या कर्जामुळे आज महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये यांच्याकडे पैसा उरलेला नाहीये, असं यांचं म्हणणं आहे। आता लाडक्या बहिणींना हे पैसे पुरवताय, लाडक्या बहिणींना पण पैसे कसे पुरवताय, तर इतर खात्याचे जे काही मदत व पुनर्वसन खाते वगैरे जे काही वेगवेगळे खाते आहेत, त्या खात्याचे जे काही पैसे ते पैसे हे लाडक्या बहिणींना पुरवतायत। पण या हरामखोरांना नियोजन शून्य सरकार, हा अजित पवार जो तिथे बॅग, एक चामड्याची बॅग घेऊन जातो ना तिथे बजेट सादर करायला, ते चामड्याच्या बॅगेत नियोजन शून्य अर्थ खात्याचा बजेट सादर होतो। महाराष्ट्राला जर अशी काही परिस्थिती येणार असेल किंवा असं काही बाकीत असतं, आता निसर्ग तर प्रत्येक वर्षीच कोपायला लागलाय सर्व शेतकऱ्यांवर, सर्वांवर, मग यांनी ही नियोजन करणं गरजेचं होतं। ते नियोजन यांनी केलं नाही आणि म्हणताय आता की आमच्याकडे पैसे नाही आहेत, म्हणजे पैसे नाहीत असं डायरेक्टली म्हणतच नाही ते पैसे नाहीत, पण ज्या पद्धतीने त्यांनी हे जे काही दिवाळीपूर्वी आम्ही देणार होतो पैसे, ती जी काही योजना आहे, जे काही 31,000 कोटी आहे, याची यांनी पंचवार्षिक योजना करून टाकली। अजून देखील बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेले नाहीयेत। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झाले, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे झाले नाहीत। कारण काय देत आहेत हरामखोर? म्हणताय कुणाची ई-केवायसी नाहीये, कोणाचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन नाही, कोणाकडे फार्मर आयडी नाहीये आणि म्हणून ती मदत द्यायला उशीर होत आहे। अरे हरामखोरांनो, लाजा वाटू द्या। काय तुम्ही हे धंदे चालवले, तुम्ही सरकारमध्ये बसलेले आहेत, सरकारचे मंत्री आहात तुम्ही, सरकार चालवणारे आहेत, तुम्हाला निवडून कशासाठी दिले? यांना वेळ कशाचं लागलं, आता वेद कशाचं लागलं यांना लागलंय महानगरपालिकेचं निवडणुकीचं। ती निवडणूक आम्ही कशी जिंकणार, त्या निवडणुकीमध्ये आम्हाला कसं काय भरघोस मत मिळून आम्हाला ज्या काही महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिका काबीज करता येणार, त्यांच्यामध्ये आम्हाला कसा काय पैसा, आमचे खिसे कसे भरता येणार, याच्यावर यांचा सगळ्यात जास्त डोळा आहे। यांना शेतकऱ्यांची काही पडलेली नाहीये आणि म्हणूनच आज जर आपण विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी आहे, आपल्या या शेतकऱ्यांना पैसा पुरवला जात नाहीये। हेच महत्त्वाचं कारण आहे। नुसतं GR वर GR खैरात वाटणं चालू आहे, फक्त द्यायचं म्हणजे ते व्हॉट्सअपवर कोणी पैसे मागितले की 500 रुपये, हा ठीक आहे तुला 500 रुपये देतो, तशा पद्धतीची गोष्ट याने देवेंद्र फडणवीस करून ठेवली आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आणि म्हणूनच शेतकऱ्यांना पैसे येत नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।